महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली। या भेटीनंतर मनसे भाजप यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली। आता राज ठाकरे खरंच महायुतीत सामील होणार का? अमित शहांसोबत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला। यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय। फडणवीस म्हणाले की अमित शहा आणि राज ठाकरेंची भेट झाली आहे। या भेटीबद्दल आत्ताच बोलणं थोडं घाईचं ठरेल। 1-2 दिवस थांबा, तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित सविस्तर सांगतो, असं ते म्हणाले। या भेटीत नेमकं काय ठरलं याबद्दल फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं नाही। त्यामुळे मनसे महायुतीसोबत जाणार का हा सवाल अजूनही कायम आहे। पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की माढा असो की बारामती, महायुतीचाच उमेदवार जिंकेल यासाठी सर्व काम करणार आहे। दोन्ही मतदारसंघाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे। माझ्या आत्तापर्यंत जेवढ्या बैठका झाल्या त्या सगळ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे। महायुती मजबूत करणं आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणं हे एकमेव लक्ष्य असल्याचंही ते म्हणाले। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे। पश्चिम महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते। 2008 मध्ये या मतदारसंघाची स्थापना झाली, तेव्हा शरद पवार इथून निवडून आले होते। इथे एकेकाळी शरद पवारांचा दबदबा होता, तर दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। सुप्रिया सुळे यांची लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार आहे, हे आता जवळपास निश्चित झालंय।